नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र पवार आणि तुम्ही बघताय आपलं चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही नवीन नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळवते असतातच. त्यानंतर आज आपण जाणून घेणार आहोत की स्वतःचा जर व्यवसाय करायचा असेल आणि त्यासाठी जर भांडवल नसेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. तर काळजी करू नका मित्रांनो. तुम्हाला एका शुल्क दरामध्ये तुम्हाला पॅन कार्ड सेंटर हे सुरू करता येणार आहे. ते पण एकदम शुल्क दरामध्ये आणि ते पण आपल्या मोबाईलवरून. त्यानंतर तुम्ही 1000 ते 1500 रुपये हे दिवसाला कमवू शकता. ते तुम्ही कशा प्रकारे कमवू शकता हे आपण आज बघणार हे आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक ही दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे इंटरफेस दिसेल, पॅन कार्ड सर्व्हिसेस. त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरून नवीन पॅन कार्ड काढणे किंवा पॅन कार्ड अपडेट करणे किंवा आधार कार्ड क्रमांकावरून पॅन कार्ड शोधणे हे सेवा हे मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की रजिस्ट्रेशन नाववरती आपल्याला हे क्लिक हे करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे की आपलं स्वतःचं नाव, आपण ज्यांचं काढून देतो त्यांचं नाही, आपलं स्वतःचं नाव हे टाकायचं आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ ही सिलेक्ट ही करून घ्यायची आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपला स्वतःचा पॅन कार्ड आपल्याला मोबाईल नंबर हा द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं की आपला स्वतःचा ईमेल हा द्यायचा आहे. त्यानंतर आपला स्वतःचा आधार कार्ड नंबर हा इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपला स्वतःचा पॅन कार्ड नंबर हे आपल्याला टाकायचं हे आहे. त्यानंतर विलेज नेम, पिनकोड, त्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम, जिल्ह्याचं नाव, त्यानंतर स्टेट महाराष्ट्र, त्यानंतर पासवर्ड हा आपल्याला स्वतःचा हा टाकून घ्यायचा आहे की जेणेकरून आपण नवीन जेव्हा दुसऱ्यांचे फॉर्म अप्लाय करू तेव्हा हा पासवर्ड हा जेव्हा लॉग इन करू तेव्हा पासवर्ड हा टाकावाच लागेल. त्यानंतर चला आपण आता पूर्ण माहिती भरूया. तर मित्रांनो, आता आपण सगळी माहिती ही भरलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की साइन अप वरती क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा ही करायची आहे. प्रतीक्षा केल्यानंतर तुम्हाला साइन अप सक्सेसफुली असं नाव पडणार आहे. त्यानंतर वरती नाव पडेल की सेव्ह पासवर्ड. हे तुम्हाला वाटेल तर सेव्ह हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे लॉग इन ID किंवा पासवर्ड येणार आहे ते एका ठिकाणी लिहून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे. ID पासवर्ड मिळाल्यानंतर आपण मागं हे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली नाव दिसेल की लॉग इन हिअर, याच्यावरती आपल्याला स्वतःला हे क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड आपलं तेव्हा जे दिलं होतं मोबाईल नंबर आणि जे आपलं पासवर्ड आलं होतं ते इथं इंटर हे करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इनवरती आपल्याला क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे की वेलकम, आपलं स्वतःचं नाव आणि आपला फोन नंबर. त्यानंतर जिथं खाली नाव दिसतं की ॲक्टिवेट अकाउंट, क्लिक हिअर, याच्यावरती आपल्याला हे क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर जे तुम्हाला काही अडचण येत असतील तर तुम्हाला खाली हे मोबाईल नंबर पण दिलेला आहे, याच्यावरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट हे करू शकता. ॲक्टिवेट अकाउंट क्लिकवरती क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला ग्रामपंचायत ऑनलाईन असं दिसेल. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे की पेमेंट हे 99 रुपयाचं करायचं आहे. स्कॅन करून घेतल्यानंतर तुम्हाला याच्यावरती पेमेंट हे करायचं आहे. त्यानंतर थोडा वेळ हे थांबायचं आहे. तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे प्रोसेस्ड युअर पेमेंट असं नाव हे पडणार आहे आणि थोडा वेळ प्रतीक्षा हे करायचं आहे. तुम्हाला फक्त एकदाच 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला युअर अकाउंट हॅज बीन ॲक्टिवेटेड सक्सेसफुली असं तुम्हाला नाव हे दिसणार आहे. ते दिसल्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड हा तुम्हाला परत हे टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड हे टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असं नाव दिसेल, आपलं स्वतःचं नाव दिसणार. त्यानंतर ॲड बॅलन्स. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत ते आपण जाणून हे घेणार आहोत. की पहिला की अप्लाय पॅन कार्ड, तुम्ही इथं काय करू शकता की पॅन कार्ड हे अप्लाय करू शकता. त्यानंतर सेकंड दिलं की फाइंड पॅन कार्ड बाय आधार, की तुमचं जर इन केस पॅन कार्ड नंबर तुम्हाला माहीत नसेल आणि ते हरवलेलं असेल तर तुम्ही काय करू शकता की आधार कार्ड थ्रू पण ते पॅन कार्ड हे मिळवू शकता. त्यानंतर फाइंड
पॅन हिस्ट्री, जर तुम्ही असं पॅन कार्ड बरेच यांचे काढले असतील तर तुम्हाला इथं हिस्ट्री पण ही मिळणार आहे. त्यानंतर ट्रॅक पॅन कार्ड स्टेटस, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पॅन कार्ड काढलं असेल तर ते कुठंपर्यंत आलंय ते तुम्ही काय करू शकता की ट्रॅक हे करू शकता. त्यानंतर तुम्ही दुसऱ्यांचे जेव्हा पॅन कार्ड काढून देता तेव्हा तुम्हाला एक रिसिप्ट हे मिळणार आहे, ते डाउनलोड रिसिप्ट. तर आपण जेव्हा पॅन कार्डचा फॉर्म भरल्यानंतर जेव्हा रिसिप्ट मिळेल ते तुम्ही इथून डाउनलोड रिसिप्टवरून इथं क्लिक हे करू शकता. त्यानंतर खाली आहे की व्ह्यू ॲप्लिकेशन हिस्ट्री, म्हणजे इथं तुम्हाला काय करू शकता की तुम्ही ॲप्लिकेशनचे हिस्ट्री आहेत जे भरलेले आहेत ते तुम्ही इथं हे काय करता की ते हिस्ट्री बघू शकता. त्यानंतर वॉलेट ट्रान्झॅक्शन, की आपण काय करू की जेव्हा पॅन कार्डचा फॉर्म भरू तर आपण काय करू की 107 रुपयामध्ये आपण दुसऱ्याला पॅन कार्ड हे काढून देणार आहे. तर आपण जर बाहेर गेले तर तुम्ही बघितलं असेल की 200 किंवा 300 रुपये हे पॅन कार्ड काढण्याचे घेता. तर तुम्ही फक्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन 107 रुपयामध्ये तुम्ही काय करू शकता की दुसऱ्याला हे काढून देऊ शकता. त्यानंतर खाली आहे की क्लिक हिअर टू NSDL ID लिंक, ही एक लिंक आहे. त्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर हाऊ टू अप्लाय पॅन कार्ड, की तुम्ही काय करू शकता की इथं पण पॅन कार्ड अप्लाय करू शकता, ती एक लिंक दिलेली आहे. त्यानंतर खाली आहे की आधार कार्डच्या दोन्ही बाजू जोडण्यासाठी इथे क्लिक करा. तर तुम्हाला असे नवीन नवीन याच्यामध्ये फीचर्स हे मिळणार आहेत. तर आपण काय करणार आहे की पॅन कार्ड काढायचं आहे तर आपल्याला काय करायचं अगोदर ॲड बॅलन्सवरती क्लिक करायचं आहे. जसं की आपल्याला काय करायचं की पहिलं 107 रुपये हे भरायचे आहेत. आता आपल्याला पॅन कार्ड अप्लाय करायचे आहे त्याच्या अगोदर काय करायचं आहे की ॲड बॅलन्सवरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा एक फॉर्म भरून द्याल तेव्हा तुमच्याकडनं फक्त काय होणार आहे की 107 रुपये हे लागणार आहे. तर तुम्ही ज्यांना भरून देणार तुम्ही त्यांच्याकडनं तुम्हाला वाटेल तेवढे तुम्ही पैसे घेऊ शकता. तर आपण काय करूया की 107 रुपये इथं काय करूया रिचार्ज नावावरती क्लिक करूया. की मित्रांनो हे लक्षात असू द्या की तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण पेमेंट ॲड करू शकता आणि हे पैसे कुठेही जाणार नाही, तुमच्या वॉलेटमध्येच सेव्ह हे राहणार आहे. की जेव्हा तुम्ही जर फॉर एक्झाम्पल 1000 रुपये किंवा 500 रुपये टाकले असाल वॉलेटमध्ये तर तुमचे पैसे कुठं पण जाणार नाही, काळजी करण्याची गरज नाही. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन फॉर्म भराल तेव्हा तुमच्याकडून फक्त एका पॅन कार्ड काढण्याचे फक्त 107 रुपये हे जाणार आहेत. त्यानंतर आपण काय करूया की आता रिचार्ज नावावरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे परत QR कोड दिसेल. इथं तुम्हाला 107 रुपयाचं पेमेंट हे करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला परत असं दिसेल प्रोसेस युअर पेमेंट इथं सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की काय करायचं आपल्याला की जे पासवर्ड दिलं होतं ते तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता की आपण 107 रुपये पेमेंट केले, ते 107 रुपये आपल्या वॉलेटमध्ये जमा आहेत, ते कुठे पण गेलेले नाही, त्याची काळजी करण्याची गरज नाही. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पॅन कार्ड अप्लाय करायचं आहे. तर आपण काय करूया की पॅन कार्ड अप्लायवरती क्लिक हे करणार आहोत, जे पहिलं आहे ते इथं बघू शकता तुम्ही. याच्यावरती पॅन कार्ड अप्लायवरती क्लिक करूया. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं काय करायचं आहे आपल्याला सोपं की आपला स्वतःचा आधार कार्ड नंबर, म्हणजे ज्यांचा काढून देतोय आपण त्यांचा इथं काय करायचं आहे की आधार कार्ड नंबर हे टाकून घ्यायचा आहे. तर चला बघूया स्टेप बाय स्टेप. हळूहळू आपल्या स्टेप बाय स्टेप ही माहिती स्वतःची भरायची आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं काय करायचं की आपला ज्यांचा भरतो त्यांचा डेट ऑफ बर्थ हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर फादर्स फर्स्ट नेम इथं काय करायचं की फादर फर्स्ट नेम हे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं फादर्स मिडल नेम हे टाकून घ्यायचं आहे. पुढे आल्यानंतर फादर्स लास्ट नेम हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं स्वतःचा फोन नंबर हा द्यायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर ईमेल ॲड्रेस हा टाकायचा आहे. त्यानंतर इथं आपला जो परमनंट ॲड्रेस आहे तो इथं ॲड्रेस हे टाकायचा आहे इथं आणि या दोन साईडला. इथं खाली याचा पोस्ट नेम वगैरे आपलं टाकायचं आहे. त्यानंतर आपलं तालुका किंवा सब डिव्हिजन ऑफिस आहे, म्हणजे तालुका असेल तो तिथं टाकायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुमचा पिनकोड हे टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर पिनकोड हे टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथं पिनकोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिक महाराष्ट्र नाशिक, म्हणजे जिथून तुम्ही अप्लाय करताय की पिनकोड वगैरे हे ऑटोमॅटिक येऊन जाणार. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथं फोटो हे अपलोड करायचा आहे. तर ते कसं करायचं आहे ते पण आता बघूया. अगोदर माहिती भरून हे घ्यायची आहे. पासपोर्ट साईज फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आधार कार्ड विथ बोथ साईड कलर फोटो तुम्हाला काय करायचं आहे की स्कॅनरवरून स्कॅन करायचा आहे. त्यानंतर
आपला आधार कार्ड जो आहे तो बॅक टू बॅक म्हणजे जे दोघं साईडचं आहे ते एका फ्रंटवरतीच आले पाहिजे असं. सबमिट ॲप्लिकेशन त्याच्यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली, क्लिक ओके टू प्रोसेस, तुम्हाला याच्यावरती तुम्हाला हे क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर इथं आल्यानंतर आता तुमचं बघितलं असेल की वॉलेट बॅलन्स 0 दिसेल, कारण आपलं 107 रुपये हे तिथं कट झाले आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की डाउनलोड रिसिप्टवरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं, स्वतःचा आधार कार्ड नंबर हे टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड टाकल्यानंतर व्ह्यू रिसिप्टवरती क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा इथं ऑलरेडी तुमचा आता फॉर्म जो आहे तो आता अजून किती मिनटं झाले ती तुम्हाला दिसू शकते की 10:15 तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे. त्यानंतर खाली तुम्हाला दिसतंय की डाउनलोड PDF रिसिप्ट, तर इथं तुम्हाला डाउनलोड हे करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लगेच दिसेल की तुमचा पॅन कार्ड फॉर्म हा फ्लिप झालेला आहे आणि तुमचं हे रिसिप्ट वगैरे ते पण इथं दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे फॉर्म हे भरू शकता आणि तुम्ही दिवसाला 1000 किंवा 1500 रुपये कमवू शकता. तर आपण जेव्हा बघतो की फॉर्म भरायला गेल्यानंतर 200 रुपये हे घेता, त्यानंतर तुम्हाला वाटेल तर तुम्ही 200 किंवा 250 रुपये घेऊ शकता आणि तुम्ही 107 रुपयामध्ये फॉर्म हे भरून देऊ शकता. याच्यामुळे तुम्हाला खूप सारी कमाई ही करता येऊ शकते. तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब हे करा. थँक्यू.